कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सर, तुम्हाला तरी तुमचं वागणं पटतंय का? सर, आम्ही तुम्हाला केक दिला होता ना, मग आता तुम्ही आम्हाला त्याचे पैसे द्या। सर सर पैसे द्या सर, सर पैसे द्या। क्या बात है ताई, भारी। ताई, तू एवढी डायलॉग बिलॉग प्रॅक्टिस करतेस तर खरं, पण आज ऑडिशन आहे कुठे? खडूस अंकलकडे। हाँ? ए ताई, अगं ताई 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 नाही ताई, थांब 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 ताई, तू तिकडे जाणार नाहीयेस। तुला आईने काल काय सांगितलं आठवत नाही का? तिथे जाऊन भांडायचं नाहीये। मी भांडण करायला नाही चालले, मग मी आपल्या हक्काचे पैसे वसूल करायला चालले। आणि काल तूच मला कॉन्फिडन्स दिलास की नाही की मी काही करू शकते, मग एकदा का रे मला कॉन्फिडन्स आला ना की मग मी ती करतेच। अगं ताई, ते चांगलंच माहितीये मला। एजे, तुमचं आज काही खरं नाही। छोटीशी पण येईल अंगाशी परफेक्ट परफेक्ट आहे मिस्टर परफेक्ट। बाबा, मला हे पनीर नकोय। अरे, हे काय बंटी बेटा, तुला ह्याच हॉटेलचं पनीर खायचं होतं म्हणून आपण इथे आलो। मग आता काय झालं? पण बाबा, सेम पनीर नाहीये। लास्ट टाइमची टेस्ट खूप वेगळी होती, मला नाही आवडलं हे पनीर। हे बघ, तू आता एवढं पनीर संपव, त्यानंतर मी तुला आईस्क्रीम घेऊन देतो, ठीक आहे? नाही। पनीरची डिश कोणी बनवली? भास्कर। आता काही खरं नाही भास्करच। Apron. I said give me the apron. हे घे तुझं फेवरेट पनीर, टेस्ट इट। बाबा, सुपर टेस्टी, लास्ट टाइम सारखं। थँक्यू सो मच सर। इथून पुढे जर याला पनीर खायचं असेल ना, आम्ही ह्याच हॉटेलला येऊ। नाही, मला नाही यायचं। का? मी ते आल्यावर तुम्ही असंच पनीर बनवणार का? आणि तू दरवेळेला असाच क्यूट स्माइल करणार असशील ना, तर प्रॉमिस। प्रॉमिस? प्रॉमिस। एन्जॉय योर मील, एन्जॉय योर मील। एक्सक्यूज मी मॅनेजर, कोण होते हे? एजे सर माहिती आहेत का तुम्हाला? ऑफकोर्स, या हॉटेलचे मालक। हे एजे सरच होते। व्हॉट? अंकल अंकल, मला काय ते तुम्हाला द्यायचंय। काय? थँक्यू। यू वेलकम। परत ये, कधी ये। गॉड ब्लेस। थँक्यू। परत या। एजे, सॉरी। मी तुम्हाला रेजिग्नेशन द्यायला सांगितलं। नाही सर, पण मला चांगलं माहिती आहे की आपल्या हॉटेलमध्ये एखादी लहानशी चूक सुद्धा अलाउड नाहीये। त्यामुळे तुम्ही मला काढायच्या आधीच मला जाऊ दे सर। गुड डिसिजन। मी तुम्हाला तेच सांगणार होतो की जा, पण जॉब सोडू नये, विश्रांती घ्यायला। भास्कर,
माझ्या कुठल्याही स्टाफला जराही त्रास झाला तर मला लगेच लक्षात येतं. एक्सक्यूज मी, अजून किती वेळ लागेल? थांबावं लागेल. काय यार. एक मिनिट मॅडम. मला माहिती आहे तुम्ही आमच्या सरांना सॉरी म्हणायला आलात, पण तुम्ही अशा डायरेक्ट आत नाही जाऊ शकत आणि इथे अशा फेऱ्याही नाही मारू शकत. तेव्हा तिथे कोपऱ्यात जाऊन बसा प्लीज. सॉरी. नाही, मला सॉरी म्हणू नका. ओ, मी तुम्हाला सॉरी काय, तुमच्या त्या अंकलना पण सॉरी म्हणणार नाहीये. माझे पैसे घ्यायला आले मी इकडे. कसले पैसे? केकचे. मी काल जो काही इतका मोठा केक आणला होता तो काय फुकट घेणार होता तुम्ही? त्याचे सगळे पैसे मला आता मिळायलाच हवे. आणि हो, तुमच्या त्या सरांना मी आधीच बिल पाठवलंय, त्याच्याच सेटलमेंटसाठी मी आली. आय एम व्हेरी प्रोफेशनल. तुम्ही डायरेक्ट आमच्या सरांना बिल पाठवलं? केकची ऑर्डर कोणाच्या नावाने होती? AJ सरांच्या. पैसे कोण देणार? AJ सर. मग बिल कोणाला पाठवलं पाहिजे? AJ सरांना. करेक्ट. आय एम व्हेरी प्रोफेशनल. नाही मॅडम थांबा. अहो तुम्ही नाही जाऊ शकत. मॅडम थांबा. मॅडम हे बघा, तुम्ही परमिशन शिवाय अशा आत जाऊ शकत नाही. मला माझे पैसे घ्यायचे, सो मी जाणार. कालच्या केकचं बिल 6,000 रुपये. पैसे घेण्यासाठी मी रिसेप्शनवर वाट बघते. लवकरात लवकर बिल पे करा. अंकल. किती वेळ लावतात तुमचे सर? मला ना बाकी पण काम आहेत. ते येणार आहेत की मी आज जाऊ? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.